ग्रीन सिग्नल येतोय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज राज आवटे हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. स्ट्राइक एंडवरती बॅटर आहे विजय. नॉन स्ट्राइक एंडवरती सुमेध आणि विजय ही जोडी मैदानामध्ये आहे. लोअर फुलटॉस हा चेंडू शॉट मिड विकेट मध्ये खेळला गेला आणि इथे मात्र आपण पाहतोय या चेंडूवरती सिंगल आली. धावांचा श्री गणेश मात्र इथे झालाय. वेगवान चेंडू सुमेधला मात्र या चेंडूच्या अंतरावरती उत्तर देता आलं नाही. पण वेगवान चेंडूवरती राजा आवटेनं घेतली सुमेध देशमुखची विकेट. पहिला गडी 1 या धावसंख्येवरती मैदानाच्या बाहेर. डीजे कोण कोणाला सपोर्ट करेल आणि कोण कोणाच्या विरोधात उभा राहील हे सांगणं कठीण आहे. साईराज एंटरप्राइजेस आता इंटरेस्टेड झालेली आहे या मॅच मध्ये. कदाचित क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जास्त सपोर्ट पाहायला मिळतोय त्यांचा. एक या आकड्यावरती एक गडी बाद झाला आहे. नेक्स्ट बॅटर ऋतिक आता स्ट्राइक एंडवरती आहे. ऋतिकनं सरळ बॅटनं खेळलं पसंत केलं. बॅटची कडा घेऊन चेंडू फर्स्ट स्लिपच्या दिशेनं गेला आणि तिसऱ्या पंचांची बांगडी झाली. डायरेक्ट हिट इथे पाहायला मिळाला. टेन्शनचं हे वातावरण. थोडासा भावनिक क्षण आहे. हृदयाचे ठोके वाढू शकतो. गेम चेंजरचा स्टिकर आहे त्या बॅटवरती आणि बॅक साईडनं ब्लॅक कलर आहे. अशी बॅट हरवलेली आहे. ज्यांना कोणाला भेटली असेल तर त्यांनी व्यासपीठावरती आणून आयोजकांकडे ती जमा करा. आणि जर नाहीच भेटली तर नवीन लॉट आलेला आहे. बघा इथे थोडीशी तांत्रिक अडचण येते. त्यामुळे ऑन फील्ड डिसिजन आता जो काय आहे तो पंचांना द्यायचा आहे. निर्णय काय पंच? नॉट आउटचा निर्णय आलेला आहे पंचांचा. क्रॅम्प आलाय. क्रॅम्प पाणी घेऊन जा.
आणि स्प्रे नक्कीच ऑनलाईन पाहतोय, सर्व प्रेक्षक पाहतात. परंतु यामध्ये खरं पाहायला गेलं तर मायक्रोस्कॅन फायबरचा एक खूप मोठा वाटा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर सतीश जाधव जे आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, आपल्याला प्रत्येक वर्षी मायक्रोस्कॅन फायबरचं जे आपल्याला उपलब्धता मिळते त्यांचं खरंच नक्की कौतुक करायला पाहिजे. खोपोलीमध्ये खोपोली प्रीमियर लीगसाठी मायक्रोस्कॅन फायबरचा नक्कीच उपयोग केला जातो आणि सतीश जाधवांचं मन मोठं आहे म्हणून तर पाहिलं तर मोठ्या मनाचा दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून सतीश जाधवला आपण बघतो आणि नेहमी त्यांचं प्रत्येक ठिकाणी जिथे मॅच असेल तिथे ते हे काम चूक चांगल्या प्रकारे करतात. सतीश जाधव नक्कीच आम्ही आपलं आभार व्यक्त करतो. बोलूयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये तुषार जिदुबाबा सरांकडे. निश्चितच त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. मायक्रो स्कॅन या वायफायद्वारे आपण पाहतोय. चांगली सुविधा आणि चांगल्या पद्धतीनं यूट्यूबच्या माध्यमातून KTC लाईव्ह या चॅनलद्वारे घर बसल्या प्रेक्षक अजूनही या मॅचचा आनंद घेत आहेत आणि आयोजकांचं मी खरंच कौतुक करेल. जिथे त्यांना प्रॉब्लेम्स वाटत आहेत तिथे ते स्वतः निर्णय ठाम मताने घेत आहेत. आता खेळपट्टीवरती ज्या काय सुखसुविधा हव्या होत्या त्या मात्र दिल्यात. राज आवटे तयार. स्ट्रायकेटवरती विजय पडवळ डाव्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. काऊ कॉर्नरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या चेंडूवरती सिंगल आली. एक या धावसंख्येच्या मदतीने आता टोटल 3 धावांची नोंद. तीन धावांवरती एक विकेट गमावलेली आहे. 0.4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस ऋतिकनं मात्र एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेनं मारलेला फटका सीमारेषेच्या आर पार जातोय. धावा मिळतील 4 पण पारितोषिक जाहीर झालंय संजयजी जाधव यांच्याकडनं आणि त्याचबरोबर सागरजी बोर्डे साहेबांकडनं पारितोषिक. लगातारच्या 3 षटकारांना विजय पडवळसाठी आणि ऋतिकसाठी देखील 500-500 अशा 1000 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही फलंदाजांना पारितोषिक आहे. जबरदस्त चेंडू लेग स्टंपच्या दिशेनं पिचिंग करण्यात आला. चेंडू गेला निर्धाव. पहिलं षटक समाप्त झालं. स्कोर कार्डवरती 1 बाद. टोटल 7 धावसंख्येची नोंद. विजय पडवळ जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत आपण अपेक्षा ठेवू शकतो की या धावा येतील. नेक्स्ट बॉलर सुनील वाघमारे. आणखीन एक जबरदस्त हा खेळाडू. बाळू वाघमारे सुनील वाघमारे या हंगामातील हे जबरदस्त खेळाडू आहेत आणि धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग म्हटलं की अजून जोर लावून खेळणारे खेळाडू.
लोअर फुलटॉस घुटना टेक तमाशा देख. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. विजय पडवळच्या बॅटमधनं आलेला हा वन बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळतील 4. ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. विजय अडखळत मात्र एक धाव पूर्ण करतोय आणि स्ट्राईक एंडवरती आता ऋतिकला आपण पाहतोय. ऋतिकनं फटका सजवलाय. चेंडू गेला काऊ कर्नरच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. धावा मिळतील अर्धा डझन. बिग बिग षटकार. निधीजी तवळे साहेबांकडनं आपण बघतोय लगातारच्या 6 षटकारांसाठी या स्पर्धेमध्ये 6,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते 6 षटकार कधीही येऊ द्या. 6,000 रुपयाचं रोख पारितोषिक नितीनजी तवळे साहेबांच्या माध्यमातून कॅचच्या स्वरूपात देण्यात येईल. ऋतिकचा फटका लॉंग ऑफ आणि लॉग ऑफच्या मधून ट्रॅव्हल झालाय आणि इथून मात्र आपण बघतोय सिंगल आली. एक या धावसंख्येच्या मदतीनं स्कोअर गडावरती आता वाढ झाली आहे. टोटल 19. एक बाद 19. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फसवलेला फटका. चेंडू जातोय नॉन स्टॉप सीमारेषा पलीकडे. मैदानाला गुदगुल्या करत डीजेला मिळतीये संधी. तेजसला घेतोय आनंद. ठोक डीजे. चार धावांच्या मदतीनं टोटल 23. हलक्या हातानं पॉइंट क्षेत्रामध्ये खेळलेला फटका. सिंगल इथून आली. एक या धावसंख्येच्या मदतीनं आता वाढ झाली आहे. टोटल धावा लागल्यात त्या 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीनं 24 धावसंख्येची नोंद. लगातारच्या 3 षटकारांसाठी संजय जाधव साहेबांकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन्ही फलंदाजांपैकी कोणीही मारा 5,000 रुपयाचं पारितोषिक, पण जीएसटी कापून दिलं जाईल. ₹5,000 पारितोषिक महत्वाचं नाही, पण 3 षटकार जास्त महत्वाचे आहेत हे मात्र इथून फ्रँचायझी सांगतायत. ही मॅच जिंकणं महत्वाचं आहे. प्रतिष्ठेची लढाई आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय राजा औटी. 3 षटकार कदाचित या ओव्हरमध्ये पाहायला मिळू शकतात असं दाट चिन्ह निर्माण झालेलं आहे. पहिला आलाय, स्लॉट मध्ये आलाय आणि टप्प्यावरती कार्यक्रम करून गेलाय. अर्थातच रोनित गायकवाड जसा ड्रमसेट वरती ड्रमर स्टिक फिरवतो तसा बॅट फिरवले गेले आणि षटकार. ठोक डीजे. मधला हा सगळ्यात लांबचा षटकार होता जो हायवेच्या त्या पलीकडे गेलाय. चेंडू द्या. आला आला आला. जसा आमचा डान्सर या मैदानाला राऊंड मारून आला तसा चेंडू प्रेक्षकांच्या मध्ये जाऊन आला. या 6 धावांच्या मदतीनं टोटल 30 धावसंख्येची नोंद. विजय पडवळ नाम में है दम.
कॅच सुटलाय की मॅच सुटली आहे हे मात्र येणारा वेळ आणि येणारा खेळ सांगेल. पण हा एक्स्ट्रा खेळाडू जो घेतलाय ना तो मात्र प्रयत्न चांगला करत होता, पण मोक्याच्या क्षणी सुटलेला झेल हा डोकेदुखी ठरणार. सिंगल न स्कोर वरती वाढ. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल सिंगल आली. एक या धावसंख्येच्या मदतीनं 32. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 धावांची नोंद. जबरदस्त चेंडू वेगावरती स्वार झाला. स्लॉट मध्ये जर घ्यायचा असेल तर पदलालितेचा वापर करावा लागेल. तेजूभाई अर्थातच त्यांचं स्वागत मी करेल. काय डान्स करतात. गुडघे टिकून मारण्याचा प्रयत्न केलाय. टप्पा पडला, चेंडू उसळला आणि त्यानंतर चेंडू गेला सीमारेच्या पलीकडे. धावा मिळाल्या 4 4 4. डान्सर फिर एक बार. जे या डान्सर मैदानाच्या बाहेर या. डान्सर आहेत हॅन्सम. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये खेळलाय लगातारचा दुसरा चौकार. ठोक डीजे मिलेंगे रन. समज नाही त्यांनाच माहिती असतील. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 40. 1 बाद 40. 3 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे आता जर विचार केला तर 60 धावांपर्यंत जाण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयची बॅट तळपलेली आहे आणि या विजयच्या स्वरूपात मी तर म्हणेल संघाला आधार दिला गेलाय. नेक्स्ट बॉलर बोंजार एंड कडना फलंदाजी होईल आणि गोलंदाजी होईल ती एमपी डाबा एंड कडना. गोलंदाज आतिश शिंदे. देशमुख पाणी द्या. आतिश देशमुख ज्युनियर पीपीएल याच्या देखील नावावरती या पीपीएल मध्ये बराचसा रेकॉर्ड आहे. ज्युनियर का म्हटलं की राकेश पाटीलनी देखील बऱ्याचशा मॅन ऑफ द सिरीजचे हकदार झालेले आहेत. एक पीपीएल मला आठवते यांच्या पायाला का हाताला लागलं होतं. हाताला लागलं होतं 2 वर्षाआधी कदाचित माझ्या माहितीनुसार. प्रॅक्टिस करतानाच ते इंजर्ड झाले होते. पण आता मात्र प्रॅक्टिस पण चांगली करतायत आणि खेळ देखील चांगला करतायत. बॅट आणि चेंडूचा संपर्क प्रॉपर नाहीये पण सिंगल मिळाली. 1 या धावसंख्येच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 41. टप्पा पडला. आतल्या दिशेनं वळण घेणारा हा चेंडू डॉट स्वरूपात पाहायला मिळतोय. तेजाभाई चलेंगे सीना तान. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी आहे. लॉंग ऑफ मध्ये टिपला गेला झेल. संपलाय विजय पडवळचा खेळ. ठोक डीजे नाच.
ताकती पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगचा सोहळा बघता बघता आता 12व्या पर्वामध्ये आलेला आहे. इवलीचं रोप आता वृक्ष झालेलं आहे आणि या वृक्षाला आता फळं आलेली आहेत. बहर मात्र मिळालेला आहे. या हंगामामध्ये नाईट स्वरूपात आपण हे आयोजन पाहतोय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलेला आहे सुनील वाघमारे. चेंडू उंच गेलाय आणि लांब देखील पाहायला मिळाला. काऊ कॉर्नरच्या बागेर धावा मिळतील अर्धा डझन. आलाय बिग हिट षटकार ठोकडीजे. धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 40+ या सगळ्या सन्माननीय खेळाडूंनी मात्र हे पर्व आता सुंदर करण्याचा प्रयत्न केलाय. अजून 2 षटकार आले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक संजयजी जाधव साहेबांकडनं. पण इथे पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फसला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. गणेश नाना पाटील, प्रवीण मास्तर, अजून बरेचसे सिनियर जे आहेत, सुधीरजी बांदल असतील, सचिन देशमुख, सुमेध देशमुख असतील, ढेकूचे बरेचसे सिनियर खेळाडू आहेत, प्रकाश जलगावकर देखील असतील, सुधीर पाटील, अशी बरीचशी नावं आहेत जी पडद्यामागचे हिरो आहेत. पण नक्कीच त्यांनी बरेचसे तारे सितारे या मैदानावरती आता नव्यानं तयार केलेले आहेत. क्रिकेट जिवंत ठेवलाय. क्रिकेटचा खेळामध्ये आनंद ठेवलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये एकमेकांना बांधून ठेवलाय. क्रिकेटमध्ये प्रेम देण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलंय. सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक असं अभिनंदन करूया. आणि नवीन खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं काम धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि निश्चितच जे काही श्रेय जाईल ते त्यांनाच जाणार, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आता 12व्या पर्वामध्ये आपण पाहतोय. याची देही याची डोळा, अतिशय सुंदर हा खेळीमेळीच्या वातावरणामधला सोहळा. नरेशजी मुंडे, अभिजित पाटील हे देखील 40+ खेळाडू आहेत, ज्यांनी बरेचशा खेळाडूंना प्रोत्साहन करताना चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा आनंद दिलाय. क्रिकेटमध्ये चांगल्या पद्धतीनं गायडन्स केलेलं आहे. आणि उद्या या सगळ्या 40+ खेळाडूंना आपण खालापूर, धाकटी पंढरी आणि त्यांच्या विरोधात वावोशी विभाग अशी एक मॅच, प्रेक्षणीय सामना या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. ऋतिकचा पटका उंच गेलाय, लांबी कमी, मिड ऑन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेट मध्ये, जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. तत्पूर्वी मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीनं टोटल 49 धावा पूर्ण. तेजस जे डान्सर ते सांगतायत इकडे मार तिकडे मार पण षटकार मार. पॉइंटच्या दिशेनं सजवलेला फटका ऋतिकच्या बॅट मधनं पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. होनाड गावातील बरेचसे खेळाडू आपण मैदानावरती खेळताना पाहतोय. सुमेध देशमुख यांचं नक्कीच कौतुक केलं जाईल, ज्यांनी नवीन नवीन चेहरे या क्रिकेटच्या पटलावरती अर्थातच फ्रंट वरती आणले. त्याचबरोबर प्रवीण मास्तरांचं देखील कौतुक करू आपण. सासगावच्या टीमला सातत्यानं प्रोत्साहन करताना आज सासगावचा खेळ देखील भरलाय. मी तर म्हणेन सासगाव संघ हा बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये ट्रॉफीचा हकदार ठरलाय. अजूनही बऱ्याच स्पर्धा चालू आहेत. त्यामुळे प्रवीण मास्तरांचं गायडन्स हा सातत्यानं सासगाव संघातील खेळाडूंना प्रोत्साहित करत राहील. आणि प्रवीण मास्तरांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, महाराष्ट्र क्रिकेट बोर्डावरती आपण बघतोय पंचांच्या परीक्षेसाठी त्यांची निवड केली गेली
आणि तिथे त्यांनी चांगल्या पद्धतीनं एक चांगलं उत्तर देताना ते सिलेक्शन देखील त्यांचं झालं होतं. गणेश नाना पाटील खोपोली खालापूर टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो आता PPL मध्ये देखील चांगलं कार्य घडतंय. टॉस नेक्स्ट मॅचचा आजच्या रात्रीचा कदाचित शेवटचा सामना असेल. मराठा वॉरियर्स 11 विरोधात वीरेश्वर 11. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉससाठी या. पुन्हा पॉइंट क्षेत्र निवडणं गेलं आणि इथून पुन्हा धावा मिळतील 4 4 4. पडद्या मागे आहेत. समालोचन अतिशय सुंदर करतात आणि त्याहूनही उत्तम ते सूत्रसंचालन करतात. तुमची परीक्षा नक्कीच घेतली जाईल. आपण ते पाकिस्तानचे जे गोलंदाज आहेत ज्यांच्यावरती आता थोडासा विचार केला गेला, अभ्यास केला गेला आणि त्यानंतर वर्ल्ड कप मध्ये त्यांना स्थान दिलं गेलं. प्रवीण देशमुख यांचा अजूनही दीर्घ अभ्यास आहे. सातत्यानं त्यांच्याकडे पाहताना मास्टरी पदवी त्यांना उगीच मिळाली नाहीये. बरेच यंग खेळाडू इथे बसलेत, ते विचार करत असतील प्रवीण सरांना मास्टर का म्हणतात. तर त्याचं उत्तर, उद्या जे 40+ खेळाडू मैदानामध्ये खेळतील ना ते माझ्यापेक्षा चांगलं देतील. टोटल धावा लागला स्कोर कार्डवरती 62. 5 षटकांच्या समाप्तीनंतर मी मागाशी म्हटलं होतं आता 60 धावांपर्यंत जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि इथे आता 62 धावा लागल्यात स्कोर कार्डवरती. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 63 धावसंख्येची गरज असेल ती टीम देवांश मल्हार 11 या संघाला. टॉस तिकडे टॉस बॉक्समध्ये केला जातोय. संदेश पाटील आलेले तर विरोधी कर्णधाराला मी आमंत्रित करतोय आपण यावं. वीरेश्वर 11 संघाचा कर्णधार कदाचित माझ्या माहितीनुसार किरण वलकुंडे आहे. त्याला विनंती आपण टॉससाठी या. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. श्री वीरेश्वर 11 सासगाव संघ आणि त्यांच्या विपक्ष मराठा वॉरियर्स संघ, या दोन संघामध्ये मॅच. किरण वलकुंडे यांना विनंती करूयात आपण या टॉससाठी. दोन्ही संघासाठी मॅच महत्वाची असणार आहे. जर पाहिलं तर एका बाजूला असणार वीरेश्वर 11 सासगाव संघ, ज्या संघाने मागची मॅच तिथे 1 बॉल 5 धावा असताना जिंकले आणि तो संघ आता या टेबल टॉपरमध्ये जाण्यासाठी उत्सुक असेल. परंतु दुसऱ्या बाजूला असणारा मराठा वॉरियर्स संघ, या संघालाही या टुर्नामेंटमध्ये जिंकायचंय, जिंकण्याचं स्वप्न घेऊन तो या मैदानामध्ये उतरलाय. आणि पहिल्या मॅच जेव्हा पाहिलं तर जिंकल्यानंतर त्या संघाने मागं पाहिलं नाही. एक सामना त्यांचा पराभूत जरी झालाय तरी सुद्धा तो संघ क्वालिफायरच्या रेसमध्ये अजूनही आहे. त्याला सुद्धा टेबलमध्ये टॉप करण्याची संधी निर्माण असणार आहे. 3 सामने झालेत संदेश पाटील आपल्या, त्याचबरोबर एक सामना पराभूत झाला तरी 2 जिंकले. तिथे मॅच मध्ये कमबॅक करायचं टुर्नामेंट मध्ये आपल्याला जिवंत ठेवायचं. राजोदांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातो, तो म्हणजे अर्थातच या मॅचचा हेड. किरण, काय निर्णय असेल? या किरण, या किरण, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिले. खरं तर तुमची टीम 4 मॅच जिंकली आहे. टेबल टॉपरसाठी तुम्हाला आता चांगला चान्स आहे. टेबल टॉप करून तुम्हाला पुढचे नियम सुद्धा माहिती आहेत की तुम्हाला क्वालिफायर त्याचबरोबर एलिमिनेटर अशा चांगल्या प्रकारच्या इथे पाहिलं तर सिस्टममध्ये खेळायचं आहे. यावर्षी तुमचा वीरेश्वर 11 संघ जो चांगल्या प्रकारे फॉर्ममध्ये, काय तुम्हाला बदल जाणवतोय मागच्या पर्वांमध्ये आणि या पर्वांमध्ये खेळताना? काय बदल जाणवतोय? नाही, मागच्या पर्वांमध्ये व आताच्या पर्वांमध्ये बदल आहे थोडाफार. खेळ चांगला होतोय व नाईट्सचं आयोजन चांगलं झालं आहे. ग्राउंड चांगलं उपलब्ध झालं आहे. आयोजनाबद्दल काय कमी नाहीच आहे, चांगलं आयोजन आहे. जरूर तुम्हाला शुभेच्छा असतील. त्यासोबत संदेश पाटील, खरं पाहायला गेलं तर तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न, त्या स्वप्नाच्या तुम्ही जवळ
चालत तुम्हाला क्वालिफाय व्हायचे आणि तुमच्या मराठवाडा संघाला इथे टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन बनवायचं आहे. 3 पैकी 2 मॅच जिंकल्यात, 1 मॅच पराभव झाला. ही मॅच तुमच्यासाठी मस्ट विन असेल. काय म्हणाल, या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी आहे का नवीन तुम्ही चेंजेस काय केलेत का? चेंजेस म्हणजे आता जे खेळाडू राहिले त्यांना खेळवायचे आहेत आणि मला बराचसा कॅल्क्युलेशन ठेवावं लागणार आहे. कारण का माझ्या 2 मॅच बाकी आहेत आणि रन रेट माझा म्हणजे इक्वल आहे आणि ज्या 2 टीम चार मॅच जिंकून पुढे गेल्यात त्यांचा रन रेट बराचसा पुढे आहे. त्यामुळे मला थोडंसं कॅल्क्युलेशनसुद्धा बघावं लागेल. त्याप्रकारे मला तर स्ट्रॅटेजी सजवावं लागेल. त्यासोबत पाहिलं तर ही टुर्नामेंट खरं तर कौतुक करायला लागेल आहे आयोजन कमिटीचं. ज्या प्रकारे टुर्नामेंट त्याचबरोबर खेळाडूंना चांगले चान्सेस मिळालेत. काय म्हणाल, या आयोजकांचा तुम्हाला कशा प्रकारे या टुर्नामेंटला सपोर्ट लाभला आहे? आयोजक हे सुरेख आहेत. कारण का पहिलं आयोजन यांनीच केलं होतं. कारण ज्यावेळी या पंचक्रोशीमध्ये क्रिकेट नव्हता, बरेचसे संघ अंडरम केलत होते, बरेचसे संघांकडे क्रिकेटच नव्हतं. त्यावेळी मात्र हा पंचक्रोशी प्रीमियर लीगचं माध्यम आणलं गेलं आणि प्रत्येक गावामध्ये टीम परत एकदा तयार झाली. त्यामुळे आणि ते पुन्हा एकदा 12व्या पर्वामध्ये आले. नेहमीच तुम्ही कॉमेंट्रीवर सुद्धा बोलता काय टप पूर्ण झालं आहे. नक्कीच एक बोलतात ना का जेव्हा सुरुवात होते नंतर एक तप पूर्ण व्हायला ज्या अचानक त्यांच्या हातात ते बरोबर विठ्ठलानेच आणून दिलं 12 वर्ष. त्यासोबत संदेश, नेहमी आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून एक बोलतो की खालापूरचा डेव्हिड वॉर्नर, तर मला अपेक्षा आहे या मॅचमध्ये डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा चांगल्या फॉर्ममध्ये दिसेल का? चांगली बॅटिंग करण्याचा नेहमीच प्रयत्न असेल. बाकी समोरचा जो संघ आहे तो सुद्धा टफ आहे, चांगली गोलंदाजी करतोय. पण मी कधीच कुठल्या गोलंदाजा प्रेशर घेत नाही. मी चेंडू बघून बॅटिंग करत असतो. जरूर संदेश, तुम्हाला या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण की ही मॅच संदेश यांच्यासाठी मस्ट विन आहे. अपोजिट टीम संघ पाहिला तर तो टेबलमध्ये चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय, परंतु टेबल टॉप त्यांनाही करायचं आहे. संदेशला सुद्धा पाहिलं तर मराठा वॉरियर्स संघाचं जे स्वप्न आहे त्यांना चॅम्पियन बनवायचं, त्यांच्या कॅप्टन अंडर नक्कीच तेही त्यांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मॅचला जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. जरूर या मॅचमध्ये पुन्हा एकदा लढत चांगली होणार. दरम्यान आपण बोलूयात या चालू असलेल्या मॅचमध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद डीजे. रोनित गायकवाड माझ्या समेत जोडले गेले. त्यांनी सांगितलंय, एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं अपने आपकी भी नहीं सुनता. पुढच्या वर्षी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये कदाचित सिरीजसाठी बाईक असू शकते किंवा एखादी स्कूटी देखील असू शकते. ती येणारी काळ आणि येणारा वेळ ठरवेल, पण त्यांनी कमिटमेंट नक्की केलेली आहे. रोनित गायकवाड बडे मंच का बडा खिलाडी आहे. गोलंदाजी मार्गवरती आहे. बोनझा एंड काढणार. तन्मय स्ट्राइक एंडवरती. आतिश देशमुख नॉन स्ट्राइक एंडवरती. सुनील वाघमारे. शेवटच्या 30 चेंडूमध्ये विजयासाठी 64 धावसंख्येची गरज. फिरून मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत सांगतोय चेंडू टाटा बाय बाय, मॅच चला. चौकार. की आल्या स्कोअर कार्डवरती माफी असावी. 63 धावसंख्येची गरज आहे, कारण की पहिल्या इनिंग मध्ये 62 झाल्या होत्या. कोला टप्पा पाखला मिळाला. टप्प्यावरती परफेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आतिश या फलंदाजानं केलं, पण इथून कार्पेटच्या साहाय्यानं सिंगलचं रूपांतर डबल मध्ये आणि या 2 धावांच्या मदतीने आता 6 धावसंख्येची नोंद. 6 धावा स्कोर कार्डवरती नोंद झालेल्या आहेत. मायक्रो स्कॅन ही जी वायफायची सुविधा आहे ना, ती खूप चांगली आहे. वेगाना चेंडू. इथे मात्र जोरदार अपील. ही अपील का आणि कशासाठी हे मात्र पंच देखील विचारतायत. बॅट आणि चेंडूचा संपर्कच घडला नाही, मग ही अपील कशासाठी. जोश जास्त होता, उत्साह कमी. डॉट चेंडूचा इशारा येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजी मार्गस्थ पाहायला मिळतोय. 2 फलंदाज एकत्र येताना आता कॉलिंग एकमेकांशी साधतायत.
आतिश देशमुखचा तडाखा पॉइंटच्या क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय दन 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 करीत 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या माध्यमातून टोटल 10 धावसंख्येची नोंद. पाटला 63 धावसंख्येचा होतोय. प्रवीण देशमुख मी मागाशीच सांगितलं होतं बऱ्याच खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचं काम करत असतात. सासगावच नाहीये नुसतं तर अख्ख्या तालुक्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन मी पाहिलंय. मग ती खोपोली असो मग जामरुक असो किंवा इकडे वावोशी. गुरु तर ते आहेच पण क्रिकेटच्या पटलावरती चालू सुरू पण कधी पण होतात. अरे ते MCA ची परीक्षा पास झालेले एक मात्र या विभागातील गोड असे खेळाडू आहेत. बऱ्याचशा टिप्स तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. काही अडचण जरी असली ना मास्तरांना तुम्ही कॉल केला रात्री असो किंवा बेरात्री ते कॉल उचलतात आणि त्याचा निर्णय देतात. पण इथे निर्णय आलाय. 1 बाउन्स चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर 4 धावांसाठी आलेला चौकार आणि या चौकारानंच टोटल स्कोअर कार्डवरती 14 धावा स्कोअर कार्डवरती लागल्यात. 12 वर्ष सर या स्पर्धेला पूर्ण झाले. मी बऱ्याचशा स्पर्धा होताना आणि बंद होताना देखील पाहिल्यात. चॅम्पियन लीग सारखी स्पर्धा आता थांबली गेली पण ही स्पर्धा 12 वर्ष पूर्ण करतीये. याचा मला खरंच या पंचकृषीतील 40+ खेळाडूंचा अभिमान वाटतो आणि त्यांना ग्रँड सल्यूट देखील आहे. कारण इथे आलाय पुन्हा एकदा त्यांना मानवंदना देणार हा चौकार आणि या चौकारानं टोटल 8 धावा 18 धावा स्कोअर कार्डवरती कंप्लीट. देशमुख पाहिलंय मी मास्तरांची चर्चा करताना त्यांच्याबरोबर. आता देखील ते त्यांच्या हातात पेन आहे एक कागद आहे आणि त्याच्यावरती रन रेट कोणाचं तरी शोधत असतील. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज विनंती आहे. वेळ खूप महत्वाची आहे. पंचांना देखील खूप लांबचा प्रवास करायचा आणि केटीसला देखील लांबचा प्रवास करायचा आहे. KTC वाहिनीच्या मी कॅमेरामॅनला विनंती करेल जे दर्दी प्रेक्षक बसलेत ना त्यांना देखील कॅमेऱ्यामध्ये घ्या. घरी गेल्यानंतर त्यांना देखील स्वतःला पाहताना एक वेगळा आनंद होतो. प्रत्येकाला असं वाटतं की आपण कॅमेऱ्यामध्ये कैद झालं पाहिजे. आठवणी आहेत वर्षानुवर्ष आपण पाहतोय. कोणी मातीवरती बसून या खेळाचा आनंद घेत आहे कोणी खुर्चीवरती बसून या मॅचचा आनंद घेत आहे. प्रेक्षक मात्र टाळ्या वाजून आता कॅमेरामनचं देखील स्वागत करतायत. हायवेच्या जवळ एक स्कूटी लावून मॅचचा आनंद घेणारा प्रेक्षक बसलाय. पण मी त्याला विनंती करेल पार्किंग प्लॉटमध्ये येऊन आपण आपली गाडी लावा. इथे स्टँड बसवलेत त्या स्टँडवरती बसून तुम्ही मॅचचा आनंद घ्या. टेम्पो देखील उभा आहे तिकडे. छोटा हत्ती चांगला चेंडू गोलंदाज विजय या गोलंदाजच्या माध्यमातून फेकला गेला टाकला गेला आणि इथून मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शब्द आहे जपून वापरायला लागतात. चेंडू उंच गेलाय. सुनील वाघमारेचा फटका फसला. या स्पर्धेमध्ये या हंगामामध्ये सुनील वाघमारेची बॅट मात्र मला तळपताना पाहायला मिळाली नाही. झटका क्रमांक पहिला 18 या धावसंख्येवरती. पाटला होतोय 63 धावांचा. DJ जे बोल नक्की तुम्ही पूर्ण करा. अरे आपण पाहतोय प्रवीण मास्तरांचं प्रेम हे सगळ्यांना हवं आहे आणि डीजेला देखील आता ती जे आतुरता लागले म्हणून हे गाणं त्यांना लावलं. खास अमित देशमुख देखील बसलेत. ते देखील आता प्रवीण मास्तरांबरोबर चर्चा करतायत आणि पाटील साहेबांचं तर कौतुक करावं तेवढं कमी. मगाशीच मला त्यांनी सांगितलं सकाळी जॉब नंतर ही स्पर्धा खोपोलीला आता ते विसरलेत. आमच्यावरचं प्रेम कमी झालंय आणि आमच्या स्पर्धेला येतो म्हणून त्यांनी हजेरी लावली नाही. आणि राजू दादांचं देखील कौतुक करावं लागेल ज्यांनी पूर्ण मैदानाची देखभाल सांभाळली. इथे याच मैदानावरती हा खेळ पूर्ण होतोय
आणि टोटल स्कोअर कार्डवरती आता एका धावेनं 19 धावांची नोंद झालेली आहे. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की सासगाव हे गाव प्रत्येकाला माहेर घर वाटायचं. देशमुख फायटर या टीमनं रायगड तालुक्यामध्ये बरंचसं नाव कमवलं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट चेंडूचा इशारा होतोय. अमित देशमुख जबरदस्त गोलंदाज होते अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे. पण आत्ताचा अंडरआर्म बॉक्स क्रिकेट अमित देशमुख साहेबांनी पाहिला तर मात्र ते स्वतःवरती विचार करतील की असाही अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये असू शकतो का. इथे धावा मिळाल्या 4 आणि 4 धावांच्या मदतीनं टोटल 23 धावसंख्येची नोंद. चांगली मोठ्या माणसं मनाची ही अतिशय दानशूर व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आहेत. वेळ आली तर स्वतःच्या खिशामध्ये देखील हात घालणारी ही माणसं मी पाहिलेली आहेत. वेळ बदलायला टाइम लागत नाही. त्यांच्याच सारखी माझी वेळ देखील अशीच आली होती. काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये हा चेंडू खेळला गेला. सिंगल आली 1 या धावसंख्येच्या वतीनं. टोटल 24 धावा स्कोअर कार्डवरती नोंद झाल्यात. म्हणजे आत्ताची परिस्थिती आपण पाहिली तर पहिल्या इनिंगमध्ये देखील 2 षटकामध्ये 24 होत्या. या इनिंगमध्ये देखील आता 2 षटकामध्ये 24 आहेत. सुमित देशमुख जे मैदानामध्ये खेळतायत, आपल्या संघाला सावरण्याचं, आपल्या संघाला आधार देण्याचं काम ते करतायत. कोणत्या गोलंदाजाचा वापर कोणत्या वेळी करायचा आहे याचं हितबूज आपल्या सगळ्या खेळाडूंची ते करताना. पण आता मी विनंती करेल त्यांना की आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. सुमित देशमुखला मी पाहिलंय अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेमध्ये, पण या अंगामध्ये अजूनही त्यांनी गोलंदाजी केलेली नाहीये. गोलंदाज प्रतीक गंगावणे का, मॅन फ्रॉम ढेकू उर्फ गुड्डू. सुमितने एक षटक फेकला तेव्हा मी जेवायला गेलतो कदाचित, त्यामुळे मी पाहिलं नसेल. सुमित देशमुख यांनी टेस्ट केली या मैदानावरती विकेटची असंच म्हणावं लागेल, कारण त्यांच्यावरती पलटवार झालेत. पण त्यांनी विचार केला जर हे वार रोखायचे असतील तर ढाल चांगली पाहिजे, आणि आता ती ढाल त्यांनी शोधलेली आहे. प्रतीक या स्वरूपात. उरलेत 18 चेंडू 39 धावसंख्येची गरज. 24 धावा लागल्यात पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रतीकच्या या चेंडूवरती उत्तर आतिशनं शोधून काढले. काऊ कॉर्नरच्या बाहेर चेंडूला फेकून दिले. सीमारेषेच्या अगदी आरपार षटकार. प्रतीक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती पंचांच्या उजव्या बाजूनं. पुन्हा कोट टप्प्याचा चेंडू. वेट आणि वॉच वाला क्रिकेट. लगातारचा दुसरा आतिश देशमुखचा वार. मिड विकेटच्या बाहेर षटकार षटकार षटकार.
देशमुख समोर टाकलेत तर ते मैदानाच्या बाहेरच जातील. 16 चेंडू 27 धावसंख्येची गरज. गोलंदाजांना ओळखलं पाहिजे. आतिश देशमुख मिडल स्टंपच्या लाईनमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळी ऑफ स्टंपच्या लाईनमध्ये जर वेगानं चेंडू टाकले गेले तर कदाचित संपर्क घडणार नाही, पण तो संपर्क आतिश देशमुख येणाऱ्या चेंडूवरती घडवणार की नाही घडवणार हे येणारा काळ आणि येणारा वेळच सांगेल. 36 धावा स्कोअरकार्डवरती लागल्यात. 11 चेंडू 35 धावांचं योगदान आतिश देशमुखनं आतापर्यंत दिलेलं आहे. चंद्रकांतजी बोर्डेकर यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. कदाचित गोलंदाजानं माझं बोलणं ऐकलंय आणि यावेळेस ऑफस्टंपच्या लाईनमध्ये त्यानं चेंडू टाकला आणि इथे मात्र मिळाल्या तो निर्धाव चेंडूचा आधार. आतिश देशमुखला जर आता उत्तर द्यायचं असेल ना तर बदलालितेचा वापर करून आक्रमण करावं लागेल ते टप्प्यावरती, आणि तोच प्रयत्न यावेळेस त्यानं केला. आडव्या बॅटनं या चेंडूला खेळलाय. सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी विचार करतायत. टाकू का नको, टाकू का नको असा क्षेत्ररक्षक विचार करतोय आणि आतिश देशमुख विचार करतोय धावू का नको, धावू का नको. एक या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 37. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. 14 धावा 14 चेंडू 26 धावांची गरज. हेच समीकरण जर उलट असतं तर आणखीन मजा आली असती. असा विचार करत असेल फलंदाजी करणारा संघ. स्पीड अप दाखवा प्लीज, विनंती आहे. आणखीन एक मॅच आजच्या रात्रीची पेंडिंग आहे. सरळ बॅटनं उडवलेला चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कैद केला गेला. बॅटर बाद होतोय यावेळेस. रणजित बॅक टू द डगआउट. डीजे देशमुख यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. गेम मध्ये कमबॅक करा असं ते म्हणतायत, पण गेम जर कमबॅक नाही झाली तर लवकर बॅक देखील पॅक करावे लागतील. अटीतडीची लढाई, अस्तित्वाची लढाई आहे. सागर बोर्डे सर मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. एक काळ त्यांनी देखील गाजवलाय. अंडरम क्रिकेटच्या माध्यमातून 13 चेंडू 26 धावांची गरज. फलंदाज अजय पिंगळे स्ट्राइक एंड वरती आला. पगला चेंडू त्यानं निर्धाव खेळला. 12 चेंडू आता 26 धावांची गरज. आखरी की 12 गेंदे 26 रनों की जरूरत. सुमित दादाला विनंती केली आहे सागर यांनी की मॅच मध्ये कमबॅक करून दाखवा. कमबॅक कसा करावा याचं उत्तर किरणनं कालच्या रात्रीमध्ये दिलंय, परवाच्या रात्रीमध्ये दिलंय, आजच्या रात्रीमध्ये दिलंय. पण आता सुमेध या मॅच मध्ये उत्तर सागरला देणार का? देणाऱ्यानं देत राहावे, घेणाऱ्यानं घेत राहावे, पण घेता घेता हात न घ्यावे. बघा उद्याचे सामने हे 4 वाजता चालू होतील, पण 3:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. 3:45 वाजता टॉस होईल आणि 4 वाजता मॅच सुरू होईल. केटीसी टीम म्हणतीये की आम्ही 4च्या आधी इथे येतो आणि खेळाडू मात्र 6 वाजता येतात. पण आता खेळाडू मित्रांना विनंती आहे उद्या केटीसीच्या आधी तुम्ही या. उद्या म्हणजे डे नाईटची ही शेवटची रात्र असेल. चेंडू उंच गेलाय. आतिश देशमुखचा पटाक्यांची आतिषबाजी सिद्ध करणारा बेधुंद
अतिशय सुंदर आउट ऑफ द पार्क षटकार. गोलंदाज विजयच्या वरती केलाय वार, आलाय षटकार. शाळा मराठी माझी शाळा मराठी. बरेचसे 40+ इथे खेळाडू बसलेले आहेत. त्यांनी मराठी शाळेतनं मात्र शिक्षण घेतलेलं आहे. त्यांना देखील आनंद होईल, जसा तो पिक्चर पाहताना मला आनंद झाला. सागर बुर्डे सुमित देशमुखचे खूप मोठे बिग फॅन आहेत. विचार केला तर सुमित नावाचा टॅटू देखील ते बनवू शकतात. विजयचा हा चेंडू सागर यांना प्रेमात पाडतोय. 10 चेंडू 20 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचं समीकरण. वेगवान चेंडू. विजय पडवळने ही अपील का केली आहे हे सांगणं कठीण आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल मिळाली. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं आणि टोटल 45. 2 बाद 45, 3.3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 9 चेंडू आता 18 धावांची गरज. स्कोअर गडावरती रन 45 आणि वैयक्तिक 44 धावांवरती खेळतोय तो विजय. विजयच्या विरोधात आतिश. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये आणि या 2 धावांच्या मदतीने आता टोटल 47. 46 वरती 47 धावा स्कोर वरती नोंद झाल्यात आणि 46 वरती खेळतोय 17 चेंडू वरती तो आतिश देशमुख. उंच खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला लांबी कमी, उंची जास्त. मोक्याच्या क्षणी आतिश देशमुखची विकेट या मॅच मध्ये यू टर्न निर्माण करू शकते. ठोकडीजे. त्यानंतर मिनी गोवा की गोवा हे सांगणं कठीण आहे. येणाऱ्या आता शेवटच्या 47 धावा स्कोर वरती लागल्यात. चेंडू उरलेत शेवटचे 7 आणि विजयासाठी 16 धावांची गरज. जबरदस्त चेंडू. 16 धावांची गरज असताना हा चेंडू यावेळेस विजयने निर्धाव फेकलाय. यू टर्न देणारं षटक हे आता खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल विजय पटवळचं पाहायला मिळालं. शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. डीजे. असतो त्यामुळे त्याला दोन्ही बाजू या भक्कम ठेवायला लागतात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी. शेवटचे 6 चेंडू 16 धावांची गरज. स्ट्राइक एंड वरती अजय पिंगळे तर गोलंदाजी मार्क वरती अजय
अजय वाघमारे कदाचित गोलंदाजी मार्गवरती आलाय. 6 चेंडू. अजय पिंगळे आपल्या संघाचं भवितव्य घडवणार का? नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज सुजितला आपण पाहतोय. लेग स्पिन, लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. रिप्लेच्या माध्यमातून जर पाहिलं तर गुडलेन स्पॉट वरती चेंडू टाकला गेला आणि त्यानंतर या चेंडूला हलकसं वळण देण्यात आलं. हा चेंडू मात्र अतिरिक्त वळण देण्यात येतोय. इथे ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर पकडलं गेलं. 1 या धावसंख्येनं वाढ. 5 चेंडू 15 धावांची गरज. शेवटचे 5 चेंडू 15 धावा. नीट बघ भावा, हाय व्होल्टेज होतोय ड्रामा. जब ड्रामा होगा तब हंगामा भी होगा. आगळा वेगळा फटका होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. शेवटचे 4 चेंडू आता विजयासाठी. 15 धावांची गरज. संघ मालक स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं पटक्याची निवड केली गेली. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. फुटवर्कचा वापर होणं गरजेचं आहे. असं म्हणतात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क याचा वापर नसेल तर मग त्रास जास्त होतो. आता ट्रॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला. सिंगल आली आहे. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. याकरता मी मगाशी म्हटलं होतं आतिश देशमुखची विकेट ही मॅच मध्ये यू टर्न निर्माण करून गेली. सुजित पाटीलचा फटका आहे. लेट पण थेट काऊ कॉर्नरच्या बाहेर. धावा मिळाल्या त्या 4. सुजितच्या बॅटमध्ये आलेल्या 4 धावा. 1 चेंडू आता 10 धावांची गरज. 1 लिगल चेंडू सुमेध देशमुख यांच्या वेदांत 11 संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल करू शकतो. गोलंदाज एवढा हुशार आहे ना, त्यानं काय जबरदस्त चेंडू टाकला. स्कोअर कार्डवरती धावा लागल्या 53-3 बाद. या पोझिशन मध्ये पाटला 63चा होत होता. जवळजवळ 10 धावांनी हा सामना गमावा लागला. तो टीम देवांश मल्हार 11 या संघाला. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच विजय पडवळ असेल. 13 चेंडू